नमस्कार मंडळी, मी आरती स्वागत करते आहे तुमचं माझ्या चॅनलवरती। त्याचं नाव आहे आरुषानी मम्मा। मंडळी सकाळी उठलो आहोत, आता बाकीचं आता घरातलं आवरणं चालू होईल। ॲक्च्युली उशिरा उठले, आता वाजलेत बघा किती 11 वाजले आहेत आणि माझं घरातलं आताशी सुरुवात झाली आवरायची। जस्ट मी फ्रेश आता जस्ट आमचं चहा आणि ब्रेड खाऊन झाले आहेत आणि मस्त नाश्ता झाला आमचा सकाळचा। उशिरा उठले त्यामुळे सगळं कामं उशिरा होतील। आणि हो, मला कमेंट्स येतात की आरतीताई स्वतःची काळजी घे, स्वतःकडे थोडं लक्ष देते। म्हणलं एक खरं सांगायचं म्हटलं ना, घर ऑफिस परत घरातली कामं आणि ह्या पहिल्या सगळ्या गोष्टींची सवय होती म्हणा, पण आता या सगळ्या गोष्टींमध्ये खरंच धावपळ होते। मॅनेज नाही करता येते, थोडंफार माझ्या स्वतःसाठी वेळ नाही काढता येते। पण जसं जसं मला टाइम भेटेल पुढे जाऊन तसं तसं मी वेळ काढत आहे। तुम्ही बघितलं तिकडे लग्न वगैरे पण होतं, या सगळ्या गोष्टी, त्याच्यामध्ये थोडा टाइम नव्हता भेटत स्वतःसाठी। तर नक्की स्वतःसाठी टाइम काढेल आणि स्वतःवर लक्ष देईल, मी सांगते तुम्हाला। कारण मला पण काही गोष्टींचं कळतायत की लक्षात येत आहेत की अरे आपल्या स्वतःसाठी टाइम नाही आहे थोडा पण। अक्षरशः केस फक्त क्लिप लावते आणि निघून जाते ऑफिसला, मी केस पण नाही विंचत लवकर। तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत, तर मला थोडं मॅनेज करायला थोडा ना म्हणजे कसं होतंय की पहिले 3.5 वर्ष झाले मी घरात होते आणि 3.5 वर्षानंतर मी ऑफिसला निघाले। त्यामुळे मग सवय तुटलेली आहे घाईघाई आवरायची, पटापट आवरायची ह्या सगळ्या गोष्टींची। तर मग त्यामुळे थोडे माझं धावपळ होते आणि स्वतःकडे दुर्लक्ष होतं, हे मला पण समजतंय। पण ठीक आहे, लवकरच आपण त्या गोष्टींवरती पण लक्ष देऊ या सगळ्या गोष्टींमध्ये। पण हो, आता सध्या मला घरातली साफसफाई करायची आहे। आज रविवार आहे, तसं डेली माझ्या घरात म्हणजे कसं लादी पुसणं झालं, किचन साफ करणं झालं, किचनचा ओटा डेली धुणं झालं, या सगळ्या गोष्टी नेहमीच माझ्या घरात रोजच्या असतात। वॉशिंग मशीनला कपडे सुकवणं, ह्या रोजचं काम आहेत माझं। पण मला साफसफाई म्हटलं का हा सोफा जो आहे तो बाहेर काढावा लागतो, सोफ्याची मागची जी घाण आहे ती साफ करावी लागते, खिडकी जी आहे तिच्यावरती धूळ लागलेली असते ती साफ करावी लागते, दरवाजा पुसावा लागतो। त्याच्यानंतर दरवाजाच्या मागे मांडणी आहे, तिथे माझं कधी कधी बांगड्या पडलेल्या असतात, कधी औषधं पडलेली असतात आर्विसची। तुम्हाला दाखवते मी कसं तिथे कचरा होतो ते बघू शकता। सगळं कसं अस्तव्यस्त पडलेलं आहे सध्या, टिकलीचे पॅकेट्स आहेत, पावडर, हे असं सगळं मिक्स मॅच झालेलं आहे। ते सगळं मला सेट करून ठेवायचंय। हे बघा, हे असं सगळं पसारा झालेला आहे, तर हा पसारा आता आवरून ठेवते। पसारा पाहिला कसा आहे तो, तर चला पटापट आवरायला सुरुवात करते। आणि घराची आज थोडक्यात म्हणाल तर साफसफाईच काय आहे ही। परत किचनमध्ये पण आवरायचं आहे, किचनमध्ये पण बऱ्याचशा गोष्टी आहेत त्या व्यवस्थित सेट करून ठेवायच्या आहेत। कारण मग एकदा ऑफिसला जायला लागल्यावरती बिलकुल टाइम भेटत नाही घरामध्ये थोडंफार लक्ष देण्यासाठी। मग आज जेवढं होईल तेवढं करून घेईल। आणि हो, मिठू आणि मैनासाठी कमेंट होते, ते दाखवते दोघांचं काय चाललंय। आहे मैना काय ग, मैना बोल, आरू हा मिठू, ही बघायचं बोलणं सुरू झालंय। तुम्हाला दिसत असेल की नाही माहिती व्हिडिओमध्ये, पण मिठूचा डोळा जो आहे ना तो थोडा लाल झालेला आहे। इकडनं पण बघा, इकडनं हा दिसत असेल, हा डोळा आहे, ऍक्च्युली दाखवत नाहीये तो आहे, तो थोडा लाल झालेला आहे। त्याचं कारण काय माहितीये का, मैना जे आहे, मैनाचे पंख मोठे मोठे आहेत आणि त्यांचा पिंजरा जो आहे त्याच्यामध्ये ते दोघ जण असतात। तर मैना काय करते, पंख फडफड करते आणि ते पंख फडफड केले ना, त्याचं जे उघड झाप असते ना ती मिठूच्या डोळ्याला लागली वाटतं। आणि मी गावी गेले होते, तर मग तेव्हाच मी लग्नाला गेले होते नाशिकसाठी 3 दिवसासाठी, तेव्हा हे झालंय कदाचित। मालावरती बघितलं तर नाहीच जर बरं वाटलं तर मग डॉक्टरकडे घेऊन जाईल, काही आय ड्रॉप वगैरे असतील तर देतील, बघू आता, किंवा वाटून जाईल बरं असं। पण त्याच्या डोळ्याला हिच्यामुळे त्रास झालाय, ही खूप पंख फटफट करत असते तिच्यामुळे ना ग। नाच नाचा नाचा टिंक टिंक मेरा डान्स कर
काय को आरूला आवाज दे बेटा, आरूला आवाज दे. आरविश, आरू. तर मंडळी अशा प्रकारे माझ्या घरचं पोपटपंची आहे आणि खूप आवाज करतात. अक्षरशः खाली रस्त्यावरती जाणारे सगळे लोक या दोघांना बघत असतात. एवढा हे दोघ जण आवाज करत असतात. आमची घरातली साफसफाई चालू आहे. तुम्ही अवतार बघू शकता कसं झालंय. आणि विशालचा पण सेम अवतार झालाय. विशाल आणि मी कंटिन्यू घरामध्ये आवरतोय. किती वाजलेत आता? 12:45 झालाय आणि आत्ताशी फक्त हॉल झटकून झालाय. एक महिन्यानी साफसफाई करतो आम्ही, तरी जी परिस्थिती आहे ती आहे. ऍक्च्युअली सोफ्याच्या बॅक साईडला आहे ना खूप धूळ आणि खूप जाळं होतं. ते काढायलाच खरं तर आमचा हे म्हणजे खूप त्रास होतो आम्हाला ते काढायला. ते काढा, झटका, मग त्याच्यातले कपडे वगैरे व्यवस्थित सेट करून ठेवा असं सर्व. तर आता थोडं आवरतोय. तुम्हाला पसारा दाखवते किती आहे घरात. तुम्ही बघू शकता घरात पसारा. आणि सगळा पसारा काढलाय. त्या आरवीची खेळणी फेकून देण्यासाठी काढली. आता काढून टाकूया असं. तर मंडळी संध्याकाळचे वाजलेत 7 आणि आत्ता आमचं आवरून झालं. आम्ही कामाला सुरुवात केली होती 11 वाजता. 11 वाजता केली होती ना विशाल? 11 वाजता कामाला सुरुवात केली होती. 11च्या पण थोडं अर्धी 15-20 मिनिटं. आणि आवरलंय 7 वाजता. ते पण शॉर्टकटमध्ये आवरलंय, तरी एवढा वेळ लागलाय. जर पूर्ण म्हणजे डीप क्लिनिंग केली आहे मी. हे जे भिंती वगैरे आहेत ते सगळं स्वच्छ धुवून घेतल्यात. पण अजून भरपूर सारे कामं बाकी आहेत मला. म्हणजे अजून भरपूर बाकी आहे कामं असं. तर हळू उद्या नेक्स्ट संडेला बघेल ते करून घेईल. आणि आजचा माझा संडे असाच गेलाय पूर्ण कामामध्ये, पूर्ण साफसफाईमध्ये. तुम्हाला घर दाखवते किती आवरलंय ते. तुम्ही इकडे बघू शकता घर किती स्वच्छ आवरलंय ते. आणि याच्या टाईल्स आहेत त्या पूर्ण स्वच्छ धुवून घेतल्यात मी. आणि हे जे मांडणीचे भांडी आहेत ती पण सगळी काढून स्वच्छ धुवून घेतली. आणि इकडे पण किचन पण स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. पूर्ण किचनच धुवून घेतला. ह्याच्या टाईल्स वगैरे आहेत सगळं वरती चढून साफ करावं लागतात. फ्रीज पण आवरून घेतला लगेचच. इकडे ते खाली कांद्या बटाट्याचं वगैरे, इकडे सगळ्या गोष्टी धुवून स्वच्छ ठेवून घेतल्यात. असं पूर्ण घर स्वच्छ झालंय आता. माझा स्वयंपाक करून झालाय. अंडा करी केली आणि त्यासोबत मस्त भात आहे, चपात्या आहेत. असं स्वयंपाक करून झालेला आहे माझा. इकडे आहेत विशाल. काय हो थकले ना? खूप थकलोय. खूप म्हणजे घराची साफसफाई तर पूर्ण झाली पण खूप थकवा आला आता. असं वाटतं की थोडा आराम करावा. बाकी तुम्ही सगळे कसे आहात? मजेत ना? आणि आरू आहे बघा. काय करायचं उद्या स्कूलला जायचं की नाही? साबुदाण्याच्या चकल्या आहेत त्या फ्राय करते. आणि आरविश झोपलेला आहे. म्हटलं आरविश झोपलं तर पटकन स्वयंपाक करून घेते, मग तो उठल्यानंतर मार्केटला जाता येईल. मग हे बघा चकल्या आणि ह्या कुरड्या आहेत. ह्या मी आमचे हितेश दादा आहेत त्यांच्याकडनं घेतल्या होत्या. तुम्ही बघू इकडे बघू दाखवा. त्यांच्याकडे खारोड्या म्हणतात आणि मी कुरड्याच बोलते, पण ह्या थोड्या बारीक आहेत. तर बघा आता फ्राय करते. थोडं आणि बसले आता थोडं रिलॅक्स मध्ये. आणि खरं म्हणाल तर खूप थकल्यासारखं होते. मला खूप जास्त थकल्यासारखं होतंय. मार्केटला जायचंय पण बाहेर खूप पाऊस आहे. मला आरूचं टिफिन घ्यायचंय, वॉटर बॅग घ्यायची आहे. या सगळ्या गोष्टी मला घ्यायचे. वॉटर बॉटल घ्यायची आहे. तर या सगळ्या गोष्टी मला घ्यायची आहे. आणि तर बघू पाऊस थांबला तर जाईल, नाही तर मग आता कॅन्सल होईल मला वाटतंय. उद्याच ना विशाल? उद्या पण पॉसिबल नाही होणार काही गोष्टी करायला. बघूया कसं करता येतंय. जवळपास दुकानात जाऊन बघते. त्याचा टिफिन बॉक्स आणि वॉटर बॉटल भेटून गेली तर बरं होईल. चला उद्या मी निघालो आहोत जाण्यासाठी मार्केटला. आणि भाजीपाला पण घेऊन यायचं आहे. अजून 2-3 गोष्टी पण घेऊन यायच्या आहेत. चला जेवढं लवकर जाता येईल तेवढं, कारण उशीर खूप झालाय. घरात काहीच पाणी नाही आहे. पाणी नाही मिस झालं पाहिजे बस, बाकी काय. तर आरविशसाठी टिफिन बॉक्स आम्ही बघतोय आणि कलर्स आहेत. आरू तुला कोणतं घ्यायचं बाबू? कोणतं पाहिजे? कोणता कलर पाहिजे? और है अंकल दिखाओ ना. दिखाओ और बहुत है दिखाओ.
ये बढ़िया नहीं है ये नीचे ये ना नीचे हा, निचला ऐसा दिखाओ थोडा बघा टिफिन बॉक्स इकडे आहेत सगळे आणि आता बघूया कोणता आवडतोय मी तर बघते इकडे चॉईस चालू आहे लंच बॉक्सची आमच्या तर कोणता फायनल करायचा बघू एवढे तर दाखवलेत याला खेळणी हवे दुसरं काही नाही सुचत आहे फक्त खेळणी बॅट बॉल हवाय त्याला दुसरं काय नाही टिफिन बॉक्स घ्या हा हाच घेऊ आपण हा ये कैसे ठीक थोड़ा कम करो ना अंकल कुछ कुछ तो कम करो हा 80चा आहे तो 100चा आहे अंकल कुछ कम करो ना मजबूत आहे क्वालिटी. आणि आता वॉटर बॉटल घ्यायचं चाललं आहे ही स्काय ब्ल्यू कलरची आहे पण थोडी साईज मोठी आहे तिची आणि ही एक आहे छोट्या साईज मध्ये पण ही मस्त आहे छान आहे अंकल ये क्रैक तो नहीं होगा ना नहीं पहले मैं गिरा नहीं इतना मजबूत है गिरा के काय के लिए सही बात बोला अंकल ने गिराए के काय के लिए ही एक आहे आणि ही एक आहे पण ही कशी आहे आरुषला थोडी मोठी होईल ही छान आहे छोटी छोटी मस्तच्या मस्त आरुष घाल हे वॉटर बॉटल कशी आहे बाबू ती घालून बघा स्काय ब्लू काय घेतलं बाबू ते काय घेतलं तू एबीसीडी घेतली मग मला दाखवा आरविशला एबीसीडीचा घेऊन आलोय आम्ही आणि तो लावतोय शोधून शोधून त्याच्यात जे अल्फाबेट्स आहेत ते लावतोय तो डी कुठे आहे बेटा डी 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 शोध डी कुठे डी व्यवस्थित लाव नीट लाव उलटा नाही लावला बाबू तू डी सी लाव सी कुठे आहे दादा सी उलटा सी झाला बाबू ते उलटा झाला असं सरळ सी लाव आता ई कुठे ई लाव ई कुठे आहे बेटा ई कुठे आहे शोधा ई शोधा ई कुठे व्हेरी गुड अरे हो बाबू सरळ लाव तू उलटा लावला असं सरळ लावायचं हा ई एफ कुठे आरविश नाही नाही आहे बघ शोध तू एफ कुठे दाखव एफ बघ कुठे खरंच कुठे हो याच्यामध्ये एफ ब्ल्यू कलर मध्ये एफ आहे शोध बाबू शोध ब्ल्यू कुठे ब्ल्यू कुठे फिश तर कुठे फिश एफ लाव आरवीस असं चालू आहे आणि मी भाजी वगैरे घेऊन आले पाणी अजून नाही आलं 11 वाजले तरी पाणी नाही आलंय घरात पाणी पिण्यासाठी सुद्धा नाही आहे अक्षरशः एवढी हालत झाली पाण्याची कारण काम आवरलं तर पाणी सगळं संपून गेलं घरातलं आणि आता हे बघा भाजी इकडे मिठू आणि मैनासाठी पेरू आणलेत लसूण आणला ही भेंडी आहे आणि अजून आरविशची वॉटर बॉटल इकडे अजून काय काय आरविशचा लंच बॉक्स हा घेतला आणि इकडे टिकल्यांचं एक पॉकेट घेतलं आहे बस बाकी काय नाही आणलं हा अजून भाजी आणलेली आहे हे अद्रक आरविशला बॉल आरुष बघ तुझा बॉल जा हळू बाळा ही तोंडुळ्या हे तोंडले आणले हळू हळू हे आहे मटकी तर अशा प्रकारे माझा छोटासा शॉर्टकट मधला मार्केटला जाऊन आले आणि भाजीपाला घेऊन आले आता कसं माहितीये मी खूप उशिरा गेले होते 10 मला असं वाटतं 9:45 गेले मग सगळे शॉप बंद झाले होते म्हणून थोड्याच भाज्या आणल्या ज्या चांगल्या वाटत होत्या त्याच घेतल्या जास्त भाज्या नाही घेतल्या आणि मेन म्हणजे संतोष पण नव्हता ना तर संतोषकडे बऱ्यापैकी भाजी भेटते पण तो पण नव्हता आज तर चला मंडळी जेवण वगैरे करून घेते आणि पाणी कधी येते त्याची वाट बघून बघते भाज्या ज्या आहेत त्या स्वच्छ करून याच्यात भरून ठेवल्या बॉक्स आहे
आणि सेकंड तर मंडळी माझं फायनली घरातलं सगळं आवरून झालं. 12:30 होत आलेत. 11 11:30ला पाणी आलं होतं आणि अजूनही माझं काही जेवण नाही झालं. आरविश आणि विशालचं जेवण झालेलं आहे. आता जेवण करेल आणि लगेच झोपेल. व्हिडिओ आता माहिती नाही उद्या येतो की परवा येतो, कारण रात्रीचे खूप वाजले. सकाळी ऑफिसला पण जायचं आहे असं सगळं. तर व्हिडिओ इकडेच एंड करते. आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबातच विसरू नका. बाय.